शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी असे आवाहन केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची मदत केली जाते. एकूण 3 हप्त्यात हा निधी मिळतो. आता शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी मिळणार असे विचारले जात आहे. दरम्यान आता याबाबत मोठी खुशखबर समोर आली आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू केलेली आहे. या योजनेचा दरवर्षी कोट्यवधी शेतकरी फायदा घेतात. गरीब शेतकऱ्यांना पेरणी, कोळंबणी, बियाणे, खत खरेदीसाठी या पैशांची मदत व्हावी हा उद्देश यामागे आहे. 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या 17व्या हप्त्याचे पैसे 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जातील अशी घोषणा केली होती. त्यावेळी देशभरात 9 कोटीपेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होता. त्यामुळेच आता या वर्षी देखील 23व्या हप्ता लवकरच मिळू शकतो असा तर्क लावला जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. प्रत्येक वेळी 2,000 रुपये याप्रमाणे एकूण 3 टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे टाकले जाते. प्रत्येक 4 महिन्यांनी हे पैसे मिळतात. दरम्यान या महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्ता येत्या 18 जून रोजी मिळू शकतो असा तर्क लावला जात आहे. 18 जून रोजीच्या आसपास हे पैसे शेतकऱ्यांना पाठवले जाऊ शकतात असे सांगितले जात आहे. परंतु याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नेमकी तारीख अद्याप समोर आलेली नाहीये. सरकारने अधिकृतपणे तारीख जाहीर केली तरच त्यावर विश्वास ठेवावा असे सांगितले जात आहे. दरम्यान या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी असे आवाहन केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच शिक्षणाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांसोबत सायबर क्राईमही घडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन केले जात आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.